ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर. अनुपमा भोरे म्हणून आहेत, त्या ताईंनी हा अनुभव शेअर केलेला आहे. तर अनुपमा ताई म्हणत होत्या, गेली 19 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात. मी लहानपणापासून अगदी नास्तिक होते. त्यामुळं मी आईंच्या मार्गात आहे म्हणण्यापेक्षा आईंनीच मला कृपा करून त्यांच्या चरणाजवळ आणलं असं म्हणावं लागेल म्हणतात. का तर आई माझी खूप नास्तिक होती लहानपणापासून. म्हणजे माझ्या लहानपणापासून ती खूप नास्तिक होती. आधीपासूनच ती खूप नास्तिक होती आणि त्यामुळं मी नास्तिक झाले म्हणतात. आजी माझी खूप आईंचं करणारी होती म्हणतात. आजी म्हणजे वडिलांची आई. खूप आईंचं करणारी होती म्हणतात. खूप भक्ती होती म्हणतात आईंवर तिची. आणि माझी मोठी बहीण तिच्याकडंच राहायला होती म्हणतात, आजीकडं. आणि असं होतं म्हणतात, की आजीचं आणि आईचं पटायचं नाही. तिचा स्वभाव आणि दोघींच्या स्वभावामध्ये खूप अंतर होतं म्हणतात. आई आधीपासून ना खूप लोकांना मदत करणारी होती म्हणतात. ती नास्तिक होती, पण ना ती लोकांना खूप मदत करणारी होती म्हणतात. म्हणजे कुणाची काही अडचण आली, पूर्ण कॉलनीमध्ये कुणाची काही अडचण आली, तर लगेच आई बाबांवरून चोरून पैसे द्यायची, घरातलं धान्य पण नेऊन द्यायची, असं करायची म्हणतात. आणि आजी माझी आईंच्या मार्गातली होती म्हणतात. ह्या गोष्टी ना खूप महत्त्वाच्या आहेत. ताई म्हणत होत्या. आजीला खरं पटायचं नाही म्हणतात आईचं. हे असं वागणं तिला पटायचं नाही. आणि आईला असं वाटायचं, की मग तुम्ही करताय देवाचं तर अर्थ काय आहे? ह्या गोष्टी व्हायच्या म्हणतात कुठेतरी. आणि आई म्हणजे ज्यावेळेला पण कुणाला काहीतरी द्यायची, करायची घरातलं चोरून, तर बाबांना लक्षात यायचं नाही, पण बायकांच्या बरोबर ते लक्षात येतंय म्हणतात एकामेकाला. बायकांना बायकांच्या गोष्टी बऱ्याच लगेच लक्षात येतात. तसं आजीला समजायचं म्हणतात, ही चोरून कुणाला तरी काहीतरी देते, मदत करते. तर तिला खूप राग यायचा म्हणतात. माझं पोरगं दिवसभर कष्ट करतंय आणि ही उचलून अशी नेऊन देते लोकांना. मग त्यांच्या अडचणी असल्या तर सगळ्यांच्या घरात जा मक्ता घ्यायचा ठरवलायस काय तू? आणि ते माझ्या पोराच्या स्वतः कमव जा ना आणि मग घालव जा, असं ती म्हणायची. तर आई काय म्हणायची, मग काय झालं, आपल्यात जे आहे त्यातलंच देते ना, का आपल्या घरातलं सगळं बंद करून मग मी देते. मग तुम्ही कशाला ते आईंचं कशाला करताय? काय शिकवतात तुम्हाला त्या आई आणि काय शिकवलंय तुम्हाला त्या आईंनी? आईनं कधीच म्हणतात तिचं लग्न झाल्यापासून आजी आईंचं करायची. म्हणजे आधीपासून करत होती, पण ती करायची, पण लग्न झाल्यापासून आईनं कधीसुद्धा पुस्तकसुद्धा ते उघडून बघितलेलं नव्हतं. कधीच नाही. आईला आजीचा स्वभाव पटायचा नाही. तुम्ही आईंच्या मार्गातले म्हणवून घेताय आणि काय तुम्ही करताय? असं तिला वाटायचं. त्यामुळं तिनं आईंनाच मग कधी मानलं नाही. का तर हे भक्त म्हणजे कधी-कधी असं असतंय, की भक्तांमुळं गुरूंची इज्जत जाते. हां, तर ह्या गोष्टी खूप 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 मॅटर करतात. हे बरोबर आहे अगदी. तर तिला असं वाटायचं, आजी ना कुठेतरी म्हणजे काहीतरी कुणाच्या घरी प्रोग्राम असेल, काय असेल म्हणतात. तर त्यांच्याकडं गेलं, कधी गेलं वगैरे, तर तिथं खाणार-पिणार, पण येणार. मग तिनं असंच केलेलं होतं. मग तिनं तसंच केलेलं होतं. आणि खूप वर्ष आईच्या मार्गामध्ये होती आजी बरं का म्हणतात. आणि ती मग आजी अशी बोलायची आणि आईला खूप विचित्र वाटायचं आणि असं काही नाही खूप वय झालेलं होतं माझ्या आजीचं वगैरे. आईचं माझ्या खूप लवकर लग्न झालेलं होतं म्हणतात. आणि तरुण होती आजी म्हणतात, की असं काही एवढी हे नव्हती, की बाबा अगदी म्हातारी झाली आहे, 65च्या पुढं, 60च्या पुढं सुद्धा गेले, असं काही नव्हतं म्हणतात. लवकर लग्न झालेले होते आणि लवकर आम्ही पण झालेलो होतो आईला म्हणतात. त्यामुळं पण मग ते आई ते बघायची. आई मग उलटं-सुलटं बोलायची म्हणतात आजीला. "काय ते तुमच्या आई, काय शिकवले तुम्हाला?" असं ती बोलायची म्हणतात. आईंवर यायचं ते सगळं. आणि देवाला दिवा वगैरे लावताना काय जो नमस्कार करायची आई, आईंना पण व्हायचा तो. त्याचा प्रभाव की दोन्ही मुलींना आईंनी मार्गामध्ये आणलं
आणि नंतर नंतर मग आई खूप वर्षानंतर आई माझी आईंच्या मार्गामध्ये आली. पण कधी-कधी असं होतं आहे, की भक्त लोकं असं वागतात, ताई म्हणत होत्या, भक्त म्हणून घेतात, खूप वर्षानुवर्ष सेवा करतात आणि अशा कृती काही-काही करतात किंवा असं काही-काही वागणं त्यांच्याकडून होतंय, की जे नवीन येणारे असतील किंवा आजूबाजूला जे असतील, ते सुद्धा आईंना मानणार नाहीत. अशा पद्धतीनं त्यांचं वागणं घडतंय काही-काही व्यक्तींचं, जे खूप वर्षानुवर्ष करतात. मग विचार करतात, "अरे, हे तर आईंच्या मार्गातलं आहे म्हणे आणि मग हे असलंच शिकवतात का हे ह्यांच्या आईंच्या मार्गात?" असं माणसं विचार करतात म्हणतात. त्यामुळं ना भक्त म्हणून घेताना मी आईंचा भक्त आहे हे सांगताना आपलं आचरण आधी आपण तपासलं पाहिजे आणि आपलं आचरण अशा पद्धतीनं ठेवलं पाहिजे, की आपल्यामुळं गुरूंचा अपमान नाही झाला पाहिजे, असं ताई म्हणत होत्या. का तर बऱ्याच वेळेला भगिनी अशा पद्धतीनं वागतात. आजही मी बघते म्हणतात आजूबाजूला भगिनी अशा पद्धतीनं वागतात. एखाद्याची म्हणजे पिशवी वगैरेसुद्धा घेऊन जातात, तीसुद्धा वेळेवर देत नाहीत. नाही आवडत हे आईंना म्हणतात. मी आता 19 वर्ष झाली आईंच्या मार्गामध्ये आहे. ज्यावेळी मी चरित्र वाचलं, आई म्हणायची त्या गोष्टी अ, अगदी म्हणजे एखाद्या नास्तिक असेल किंवा एखादा आईंच्या मार्गात नसेल, तर ते तेच म्हणणार म्हणतात. आईचं काही चूक होतं असं नाही. तुम्ही एखादी व्यक्ती अडचणीत आहे आणि तिला तुम्ही मदत करू नका म्हणताय. आपल्या घरात आपलं कुठं काय, आपलं काय, आपण काय करोडपती आहे का? आजी कायम अशी म्हणायची, "आपण काय करोडपती आहे, मग तू त्यांना द्यायला?" तर आई म्हणायची, "असं नाही ना, तुम्हाला सगळ्यांना उपाशी बसवणार आहे आणि त्यातलं आहे त्यातलंच थोडं दिलं, तर त्याची पण काहीतरी गरज भागेल. काय होतंय दिलं म्हणून?" आणि तो दानधर्मी स्वभाव आईचा आजीला आवडायचा नाही. आजी तुम्हाला सांगू म्हणतात, सकाळी 1.5 तास उपासना करायची आणि 1.5 तास नुसतं काहीतरी लेक्चर मारण्यात आईला काहीतरी सुनावण्यात हे करायची. मोठी बहीण खरं खूप लवकर आईंच्या मार्गामध्ये आली म्हणतात आणि त्यामुळं आजी जास्त काळ राहायची नाही म्हणतात आमच्याकडं. तिला पटायचं नाही आईचं. मग ती मोठ्या काकांकडं वगैरे राहायची. यायची ती आमच्याकडं पण, पण ती खूप काळ आमच्याकडं राहायची नाही म्हणतात. ह्या गोष्टीमुळं दोघींचं सारखं वाजायचं. आईचा खूप असा स्वभाव होता म्हणतात, की तिला कुणाचं काहीतरी बघितलं की असं वाटायचं काय आपल्याकडनं काय होतंय ते करावं, जाऊ दे तिकडं काहीतरी चांगलं होऊ दे, असं तिचं खूप असायचं म्हणतात. आणि ह्या गोष्टींमुळं कदाचित हे होतं म्हणतात, की आजीची उपासना, वडिलांची पण उपासना, वडील पण आईंच्या मार्गातले होते. वडील कधीच आईच्या पण मागं लागायचे नाहीत आणि तिच्या पण मागं लागायचे नाहीत. ते त्यांच्या कामात वगैरे असायचे. कधी माझ्या वडिलांचा असलं तरी पण आवाज नसायचा घरी आणि नसलं तरी पण नसायचा म्हणतात. ते कधीच कुठल्याच मॅटरमध्ये नसायचे. जे काय लागते आणून देणं, तुमच्या दोघींमध्ये मला घ्यायचं नाही, ते असलं तरी पण त्यांची भांडणं जरी लागली म्हणतात, म्हणजे खरा मार्ग त्यांनी अनुसरलेला होता असं वाटतंय म्हणतात मला. माझ्या वडिलांनी. ते घरी जरी असले, त्या दोघींची वादावादी काही सुरू झालेली असली, तरी ते दोघींनाही म्हणायचे, "तुम्ही दोघीजण शांत बसा. मी घरी आहे, तर मला शांत राहू द्या आणि शांत बसा." असं म्हणायचे आणि ते उठून जायचे. ते कधीही आईला पण काहीतरी बडबडायचे किंवा तिला पण काही बडबडायचे. हिच्यामुळं तिचा इन्सल्ट केला, तिच्यामुळे हिचा इन्सल्ट केला. कधीच आम्ही ह्या गोष्टी आमच्या घरी बघितल्या नाहीत म्हणतात. वडील कधीही नाही. फक्त आम्हाला काही जर कोण बडबडायला लागला, आजी किंवा आई, तर मात्र वडील बोलायचे, त्या पोरींना काही बोलायचं नाही आणि जरी आम्ही काही चुकत असलो, तर तुम्ही ह्या गोष्टी करायच्या नाहीत. हे खूप अगदी म्हणजे त्यांनी कधी आमच्यावर हात उचलला नाही वडिलांनी किंवा आम्हाला खूप असं कधी दरारा दाखवला नाही. पण ना त्यांच्या बोलण्यात एक हे होतं म्हणतात, आपण काय म्हणतोय, तलवारीची धार असल्यासारखी होती म्हणतात त्यांच्या बोलण्यामध्ये, की त्याच्यावरती माणूस हे झालं पाहिजे. आम्ही त्या फक्त शब्दांना त्यांच्या घाबरत होतो म्हणतात आणि ती भीती आदराची होती म्हणतात. मग आपण म्हणतो ना आदरयुक्त भीती, तशा प्रकारची भीती होती म्हणतात वडिलांविषयी आमच्या मनात.
म्हणजे वडिलांनी कधी आम्हाला इथंच बसा, तिथंच बसा, असंच करा, तसंच करा, हे काय केलं, ते काय केलं, कधीच नाही म्हणतात. पण भीती होती. त्यांच्या नजरेतच आम्ही हे व्हायचो. कधीही असं हे करायचे नाहीत. फक्त एक नजर त्यांनी असं आमच्याकडे बघितलं, की आम्ही ओळखून जायचो, की बाबांना काय म्हणायचं आहे आमच्या. हे होतं म्हणतात घरामध्ये. आणि मग काका-काकींकडं आजी जास्त राहायची. म्हणजे ती 2-3 महिने तिकडं राहायची, आमच्याकडं महिनाभर राहायची. असं तिच्या मनाप्रमाणे असायचं. असं काही ते काकी पण कधी म्हणायची नाही, की तुम्ही इथं इतके का महिने राहताय, तिच्याकडे तेवढे महिने का कमी काही नाही. तिच्या मनानुसार दोन्हीही परिवार असे होते म्हणतात आमचे, की तिच्या मनानुसार तिला जर वाटलं, की इकडं राहणार, मी तिथंच राहणार आहे, तर ती तिथंच राहायची. तिला वाटलं मी इथंच राहणार आहे, तर ती इथंच राहायची. असं तिला कुणी हे नव्हतं करत म्हणतात. तर हे असं चालू असताना ह्या पण गोष्टी होत्या म्हणतात, की बाबांची उपासना आणि आजीची उपासना ह्या गोष्टींमुळं आमच्या सगळं चांगलं होत गेलं. पण ही पण गोष्ट होती म्हणतात, आईची आमच्या वर्तणूक खूप चांगली होती आणि त्यामुळं ती नास्तिकच जरी असली, तरी आईंनी आम्हाला जवळ घेतलं. आणि नंतर तिलाही जवळ घेतलं. ह्या गोष्टी. मग नुसतं आपण मार्गात आहे आणि सगळ्या गोष्टी सगळ्या चुकीच्या वागत जातोय, तर त्याला काही अर्थ नाही असं म्हणत होत्या ताई. म्हणजे आहे मी आईंच्या मार्गात आणि बाबा कुणी दारात आलं तर चहाचा कपसुद्धा द्यायचा नाही. हे कुठलं म्हणजे हे आपल्याला आईंनी शिकवलेलं नाही अशा गोष्टी. आपल्या घरात आलेला माणूस काही आपण खूप जास्त काही देऊ शकलो नाही, तर निदान चहाचं पाणी तरी त्याला प्यायला द्यावं, असं आई कायम म्हणतात माझी. आणि तर ते ह्या गोष्टी खूप खऱ्या आहेत बरं का. आणि आईंनी म्हणजे आपल्या मुलांप्रमाणं इतरांनासुद्धा किती काय-काय म्हणजे बोहारी लोकांसाठी वगैरे तर किती हे केलं. त्यांना अंघोळ घालण्यापासून वेण्या-फण्यासुद्धा आईंनी त्यांच्या केलेल्या आहेत. आणि आपण साधं शेजारी आले आणि त्यांची काही गरज असली तर आपण ती गरजसुद्धा काढत नसू. तर आईंनी आयुष्य आपलं झिजवलं. त्यांनी म्हणजे स्वतःच्या मुलांचा विचार केला नाही, एवढ्या सगळ्या जगाचा उद्धार करायचा आहे म्हणून. आणि त्यांनी काय शिकवलं ना, आपण शेजाऱ्यांना मदत करायला सुद्धा विचार करतोय म्हटल्यावर ते कुठेतरी खूप चुकीचंच आहे, आईंच्या मार्गात आहे म्हटल्यावर. तर ताई म्हणत होत्या अशा ह्याच्यामुळं आईनं कधी आईंना मांडलेलं नव्हतं म्हणतात. पण अशी आई ज्यावेळेला माझी बहीण मार्गामध्ये आली, तर ना ती आजीला कुठं काय हे जास्त येत नव्हतं म्हणतात. ती वाचत होती म्हणतात. वाचन वगैरे हे होत होतं. पण एवढं काही ती असं खोल तिनं आईंना जाणून घेतलं असतं, तर असं वागली नसती त्या म्हणत होत्या. पण ज्यावेळेला बहीण माझी आईंच्या मार्गामध्ये आली, आईंची चरित्र वाचन वगैरे करायला लागली, तर ते आईंनी एक कोट दिलेला होता. तो कुणालाही कळू नये म्हणून एक दारात हे आलेलं होतं आणि त्या आईंनी कोट दिलेला होता. तर ते त्यांनी कुणाला कितीतरी दिवस ते सांगितलेलं नव्हतं. तर हे जे आहे ना, हे एकदा माझी बहीण त्यांना सांगत होती म्हणल्या. आईला आणि आजीला त्यांना दोघींना सांगत होती. तर आई रागानं उठली म्हणतात, "ह्यांना सांग, मला काय सांगतेस? आता आई कुणाच्या आहेत? ह्यांच्या. तर मला काय सांगून उपयोग आहे? ह्यांना सांग." असं ती बोलली. तर ती माझी बहीण आजीला सांगत होती, "आजी आणि आईंनी बघ कुणासाठी काही केलं तर ते लपवून ठेवलं. एखाद्याची गरज काढली. हे लहानपणी केलेली गोष्ट आहे त्यांनी. मग तू आईला असं अडवत जाऊ नकोस. त्या गोष्टींसाठी घरी भांडणं होतात. काय ती असं पण काही करत नाही ना, की आपलं घरच पूर्ण देते कोणाच्या तरी नावावर करून. असं तर काही करत नाही. आणि शेजारी पण आणून देतात. अगं किती द्यायचं पण? रोज एक जण येते. असं ती आजी सूर ओढून बोलायची म्हणतात. पण त्यावेळेला आईला कळायला लागलं, की आपली मुलगी जे करते ते अगदी मनापासून आणि त्यातनं काय आहे नेमकं हे हे करून करते. तर त्यावेळेला पहिल्यांदा आईनं आईला माझ्या बहिणीला मोठ्या बोललेली होती, "हे जे करतेस ना, तू अगदी आतून करतेस. हे जाणवतंय. हे तू अगदी आतून मनापासून करतेस हे जाणवतंय. ह्या जर खऱ्या असतील ना,
माझं मूल चरणाजवळ आहे, ह्याला असे चांगल्या गोष्टी आणि चांगलं वागण्याची बुद्धी द्यावी आणि माझ्या मुलींचं सगळं चांगलं करावं ह्यांनी माझ्या नजरेसमोर, मग ह्यांना मी मानेन. असं आई त्याला बोलता बोलता बोलून गेलेली होती बरं का. माझ्या मुलींचं सगळं चांगलं करावं आणि चांगली बुद्धी द्यावी. माझं मूल हे करतंय ना, तर सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, असं तिचा म्हणण्याचा उद्देश होता. आणि त्या गोष्टी आईनी करून दाखवल्या आईच्या पुढं म्हणतात. आईनी इतक्या चांगल्या रीतीनं माझ्या बहिणीचं ना ज्यावेळेला करिअर चांगलं व्हायला लागलं, त्यावेळेला आईनं स्वतः मला म्हणजे मी हे न करता आईनं स्वतः मला बोलली, की "तू पण थोडं करत जा." पण आई खूप वर्षानंतर मार्गामध्ये आली. काय तिचं होतं माहीत नाही म्हणतात. पण सगळं आमचं चांगलं झाल्यानंतरच ती मार्गामध्ये आली. जणू काही म्हणजे तिने बहुतेक ठरवूनच ठेवलेलं होतं म्हणतात. ती आजही कधी बोलत नाही तसं म्हणतात. पण आम्हाला असं वाटतंय म्हणतात. आणि म्हणजे आईची वृत्ती पण खूप चांगली होती म्हणतात. त्यामुळं कदाचित म्हणजे आईंच्या मार्गात नव्हती, पण आईंच्या मार्गात असणाऱ्या सगळ्या गोष्टी ती करत होती. ह्या हे खूप महत्त्वाचं आहे म्हणतात. नुसतं मार्गात आहे, मी भजन करते, मी आईंना फुलं चढवते, मी आईंना रोज नामस्मरण करते आईंच्या पुढं बसून, आणि मी सगळ्या गोष्टी आईंना न आवडणाऱ्या करते. त्याला काही अर्थ नाही. ताई म्हणत होत्या की असं केलं आहे, मी तसं केलं आहे. एखादी गोष्ट जराशी एवढीशी कुणासाठी काही केली चांगली, आजी आमची पूर्ण कॉलनीवर सांगायची म्हणतात. हां, मी असं केलं, हां, मी तसं केलं, हां, मी तसं केलं. हे. तर हे नाही झालं पाहिजे ताई म्हणत होत्या. आणि त्याच्यामुळं माझ्या बहिणीचं इतकं चांगलं करिअर झालं म्हणतात. ज्यावेळेला तिचं म्हणजे तुम्हाला सांगू म्हणतात इंजिनिअरिंगला ॲडमिशन, हे ते सगळं तिचं म्हणजे ह्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही म्हणतात. पण त्यावेळेला नव्हतं तेवढं हे. वाटत पण नव्हतं इंजिनिअरिंगला मुलींना ॲडमिशन घेऊन त्यांची शिक्षणं कंप्लीट करा. म्हणजे आईनी दिलेलं होतं, खाऊन पिऊन सुखी कुटुंब होतं, असं काही आमचं हे नव्हतं. पण इंजिनिअरिंगला मुलगी घालून तिचं शिक्षण करावं एवढं माझ्या बाबांचं हे नव्हतं. पण माझी बहीण इंजिनिअर झाली म्हणतात. खूप चांगल्या कंपनीमध्ये जॉबला पण लागली. तिनं माझ्या शिक्षणाचा पूर्ण सगळा खर्च उचलला म्हणतात. आणि माझी पण इंजिनिअरिंग वगैरे सगळं आईंच्या कृपेनं झालं म्हणतात. सगळं आईंच्या कृपेनं झालं. मग ही जी कृपा झाली आणि दोघींनाही आमचे दोघींचेही नवरे इंजिनिअरच. हे सगळं जे झालं ते आईंच्या कृपेवर झालं आणि त्याच्यानंतर माझी आई आईंच्या मार्गामध्ये आली म्हणतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ना खूप महत्त्वाच्या आहेत म्हणतात, की आपण आईंच्या मार्गात आहे. मला सांगण्याचं ताई म्हणत होत्या, माझं सांगण्याचं तात्पर्य एवढेच आहे, की आपण आईंच्या मार्गामध्ये आहे किंवा मी आईंची भक्त आहे, हे सांगताना आपल्याला अभिमान वाटायला पाहिजेच. पण ना लोकांनी "अरे, ही आईंच्या मार्गातली आहे, हे शिकवतात काय?" असं कुणी नाही म्हटलं पाहिजे. अशा पद्धतीनं आचरण केलं पाहिजे, अशा पद्धतीनं वागलं पाहिजे. प्रत्येकच गोष्टीत आईंच्या मार्गात आहे हे सांगण्याआधी खूप सावध असलं पाहिजे प्रत्येकानं, असं ताई सांगत होत्या. हां, आणखी एस जी लाईफ अँड रूल्स या चॅनलवरती पण व्हिडिओ पोस्ट झालेला आहे. तो नक्की बघा आणि ज्यांची मुलं आता 15, 20, 25 या वर्षाचे आहेत त्यांनी तर नक्की एस-जी लाईफ अँड रूल्सवर जाऊन तो व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ तिथले आवडले तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा चॅनलला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे अनुभवाचे व्हिडिओ यायला लागल्यात त्याच्यामध्ये जे वेगवेगळे म्हणजे कुणी काही प्रॉब्लेम्स वगैरे शेअर करते असे काही अनुभव यायला लागलेले आहेत, तर ते मी इथं नाही शेअर करू शकत. त्याच्यावरती उत्तरं जे काय असतील किंवा काही मला वाटत असेल त्याच्यावरती व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे, तर ते व्हिडिओ एस-जी लाईफ अँड रूल्सवरती बनवले जातात. आणि ज्यांना पण काही प्रॉब्लेम्स असतील, काही म्हणजे मी सॉल्व करू शकते असं काही प्रॉब्लेम्स माझ्यापर्यंत येतात त्यावेळेला
त्यांच्यासाठी मी आता स्पेशली आता तुम्हाला मी सांगते, आज सकाळपासून 9 ते 10 फोन आलेले आहेत. एकाचाही कॉल मी रिसीव केला नाही. मी दिवसात तुम्हाला सांगते, मी एखाद्याच व्यक्तीचा कॉल रिसीव करू शकते. मी दोघा-तिघांचे, चौघांचे कॉल नाही रिसीव करू शकत. तुम्हाला खरंच मी सांगते, तेवढं टाईम नाही देता येत. मग मी एखाद्याच व्यक्तीचा कॉल रिसीव केला आणि ज्या अनुभवांसाठी व्हिडिओ हे करतात, कॉल करतात, त्यांना माहिती आहे किती वेळ आपण बोलत राहतो आहे. तर जे अनुभव आणि असं नाही की इकडचा तिकडचा फाफट पसारा, अनुभवच सांगितले जातात. त्यांनी पण ते पण लोकं माझ्याशी पहिल्यांदाच बोलत असतात, तर ते पण एकदम काय चला घरात चालले तसं असं बोलत नाहीत कोण. अनुभवाशीच रिलेटेड सगळं बोलत राहतात. पण हे टाईम किती जातो आहे ते माहिती आहे. त्यानंतर मला ते अनुभव शेअर करायचे तर ऐकावे लागतात 2-4 वेळा. मग ते मला शेअर करावे लागतात. मग एडिटिंग वगैरे ह्या खूप गोष्टी. तर मी एखाद्या दिवशी एखाद्याच व्यक्तीचा कॉल घेऊ शकते आणि त्यात समजा अनुभवाचा व्हिडिओ नसेल, असा प्रॉब्लेम सांगणारा जर व्हिडिओ असेल, हे सांगण्याचा उद्देश एवढा आहे की प्रॉब्लेमसाठी कुणी जर कॉल करत असतील तर असं नाही की आता कुठंतरी आपुलकी वाटते म्हणून तुम्ही माझ्याशी बोलताय, काहीतरी ताई सॉल्व करा तुम्ही, असं तुम्हाला वाटतंय. सॉल्व करणारी त्यांनी आहेत, आपण कुणी नाही. त्यांनी जे काम दिले ते मी करायला लागले. पण त्यातूनसुद्धा तुम्हाला वाटतंय ना की मी तुमचे प्रॉब्लेम्स ऐकून मी प्रयत्न करेन, जे पण माझ्याकडून करायचं हे होईल. मग तुम्ही असा प्रॉब्लेम्स असतील ना, तर नंबर आहे आपला 86 68 43 45 62. हा जो आपला नंबर आहे 86 68, परत एकदा सांगते, 86 68 43 45 62. या नंबरवरती तुम्ही जे पण तुमचा प्रॉब्लेम असेल, व्हॉट्सअपला तुम्ही मला तो प्रॉब्लेम तुमचा शेअर करा आणि लिहून नका शेअर करू. प्लीज तुम्ही रेकॉर्ड करा आणि व्हॉट्सअपला तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो शेअर करा. जे पण काही तुमच्यासाठी करता येईल ते मी माझ्याकडून जे काही तुम्हाला मदत करता येईल मी करायचा नक्की प्रयत्न करेन. आणि आणखी कुणाला मेंबरशिप घ्यायची असेल तर मेंबरशिप सबस्क्राईबच्या शेजारी जॉईन बटन आहे, ते जॉईन बटन करून तुम्ही तिथं सांगितलेल्या नंबरवर प्रॉब्लेम शेअर करा, म्हणजेच काम सोपं होईल. मी प्रॉब्लेम्स ऐकले की त्याच्यावरती तुमच्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओ बनवेन किंवा लाईव्ह घेईन. मेंबरशिप घेतल्यानंतर मेंबर लोकांसाठी ते असेल. पण हे अनुभवाचे व्हिडिओ जे आहेत ते अनुभवाचे व्हिडिओ पण पोस्ट होणं, का तर लोकं ह्यातून इन्स्पायर होतात. लोकांना ह्यातनं जास्तीत जास्त भक्तीसाठी ते हे होतात, अध्यात्माकडे जास्तीत जास्त ओढ निर्माण होते, ह्याच्यासाठी हे व्हिडिओ आहेत. तर असं कुणी आणि राग मानू नका की एवढ्या आम्ही कॉल करतो आहे आणि ही बाई फोनच उचलत नाही. एकच फोन मी उचलू शकते, एकाच व्यक्तीबरोबर मी रोज बोलू शकते. 2-2, 3-3 जणांसोबत नाही बोलू शकत, आत्ता तरी नाहीच बोलू शकत. तर प्लीज समजून घ्या. आणि काही प्रॉब्लेम्स असतील तर जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर तुम्ही रेकॉर्डिंग करून पाठवा. आणि अनुभवसुद्धा पाठवले तर खूप खूप म्हणजे तुमचे खूप आभार होतील. जर अनुभवसुद्धा तुम्ही असे व्हॉट्सअपवर रेकॉर्डिंग करून जर पाठवले तर खूप म्हणजे खूप तुमचे आभार होतील. तर ह्या गोष्टी थोडंसं हे करा. अनुभव आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.